हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण MPSC ग्रुप सी यामध्ये जे ऑब्जेक्शन आहेत मुलांना त्याबद्दल चर्चा करणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, इसवी सन 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता? तर बघा, त्यामध्ये मुलांचा आक्षेप असा आहे की फक्त अ आणि क बरोबर आहे, त्याच्यामध्ये गायन कलेचे शिक्षण देणे हे नाही, परंतु बऱ्याच सोर्समध्ये आपल्याला तिसरा आपला जो ब जो ऑप्शन आहे तो पण सापडलेला आहे। म्हणून याचं उत्तर आयोगाने जे दिलेलं आहे अ ब क बरोबर हे बरोबर राहण्याची शक्यता आहे आणि आपल्याला त्याचा सोर्स पण सापडलेला आहे। तर बघा, महिला विद्यापीठाची स्थापना इसवी सन 1916, त्याच्यामध्ये बघा, स्त्रियांमध्ये शिक्षण प्रसार करणे हे पवित्र देशकार्य आणि धर्मकार्य असे कर्वे यांचे मत होते। स्त्रियांसाठी त्यांनी जे विद्यापीठ सुरू केलं 1916 मध्ये, त्याचे उद्देश बघा, स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, स्त्रियांना स्वावलंबी, स्वाभिमानी, कर्तृत्ववान बनवणे, प्रपंचशास्त्र, आरोग्यशास्त्र, पाककला, चित्रकला आणि गायन कलेचे शिक्षण देणे। त्यामुळे या प्रश्नामध्ये बदल होणे शक्य नाही, किंवा मग तुम्हाला जर याच्यापेक्षा स्ट्रॉंग सोर्स सापडला आणि तो ऑथेंटिकेट असला आणि त्यामध्ये जर गायन कलेचे शिक्षण हा जो पर्याय नसेल तर तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता। तर बघा, या प्रश्नामध्ये पण मुलांमध्ये संभ्रम आहे। याच्यामध्ये प्रशासकीय विभाग, जिल्हा आणि तलाव, जलाशय याच्या जोड्या दिलेल्या आहेत। तर बघा, याचं उत्तर आयोगाने फक्त अयोग्य जोडी विचारलेली आहे आणि फक्त अयोग्य आहे असं दिलेलं आहे। आणि मुलांचा डाऊट असा आहे की जो ब स्टेटमेंट जो आहे ते देखील अयोग्य आहे। त्यामध्ये नागपूर, भंडारा आणि उमरझरी, आता उमरझरी जो जलाशय किंवा तलाव आहे तो नागझिरा जो आपला अभयारण्य आहे त्याचा भाग आहे, आणि तो जो अभयारण्य आहे तो भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे। आणि त्यामुळे त्याचा जर विचार केला तर नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये भंडारा आणि उमरझरी हे बरोबर आहे। आणि जर आयोगाने एकदम सिलेक्टिव्ह विचार केला तर गोंदिया याच्यामध्ये बदल होऊ शकतो, परंतु भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यामध्ये ती सँक्च्युरी आहे आणि त्या सँक्च्युरीमध्ये आपला उमरझरी तलाव आहे। आणि इथं भंडारा असतं किंवा या ठिकाणी गोंदिया जरी असतं तरी हे उत्तर हे बरोबर असतं। त्यामुळे आयोगाने जे उत्तर दिलेले आहे फक्त अयोग्य हे उत्तर राहण्याची शक्यता आहे। तुम्ही ऑब्जेक्शन घ्या, स्ट्रॉंग सोर्स द्या, याच्यामध्ये आयोग विचार करू शकतं। त्यानंतर पुढे बघा, भारतात 2024च्या सार्वत्रिक निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या किती आहेत? तर बघा, याचं उत्तर आयोगाने 800 दिलेलं आहे आणि 800 त्याचं उत्तर आहे। PIBचा सोर्स आपल्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये देखील 800 त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे। हे बघा, नंबर ऑफ फिमेल कॅन्डिडेट कंटेस्टिंग 800 आणि ते 2019 मध्ये किती होतं तर ते 726 जे आहे ते 2019 आणि 800 जे आहे ते 2024च्या इलेक्शनचे आकडेवारी आहे। त्यामुळे या प्रश्नामध्ये देखील बदल होणे नगण्य आहे। पुढे बघा, मिशन शक्ती योजना कशाशी संबंधित आहे? तर बघा, आयोगाने उत्तर महिला सक्षमीकरण दिलेलं आहे। काहींचं मते याचं उत्तर संरक्षण, काहींच्या मते ऊर्जा संरक्षण म्हणतो, काहींच्या मते याचं उत्तर अंतराळ किंवा ऊर्जा हे देखील आहे, परंतु मिशन शक्ती हे महिला सक्षमीकरणाच्याच रिलेटेड आहे। आणि अजून बाकी कोणत्या योजना असेल तर तुम्ही त्याचा स्ट्रॉंग सोर्स देऊन यामध्ये आयोगाला पाठवू शकता, परंतु आयोगाने दिलेलं उत्तर मला तरी योग्य वाटतं आहे। त्यानंतर पुढे बघा, हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये आयोगाकडून बदल होणे अपेक्षित आहे। तर बघा, एक्सरेज आर अल्ट्रासोनिक वेव्ज चुकीचं आहे। एक्सरे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे, अल्ट्रासोनिक वेव्ज नाहीत। एक्सरे ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन हे बरोबर आहे। सॉफ्ट एक्सरे लेस वेवलेंथ दॅन हार्ड एक्सरे हे स्टेटमेंट उलटं केलेलं आहे, म्हणजे बदलून दिलेलं आहे। सॉफ्ट एक्सरेचं हार्ड एक्सरेला आणि हार्ड एक्सरेचं सॉफ्ट एक्सरेला दिलेलं, त्यामुळे हे चुकीचं आहे। आणि स्पीड ऑफ एक्सरे इज लेस दॅन स्पीड ऑफ लाईट हे देखील चुकीचं आहे। आणि याच्यामध्ये उत्तर काय, फक्त ब बरोबर असं त्याचं उत्तर पाहिजे होतं आणि ओनली 2 सेंटेन्स इज करेक्ट
असं कोणताही पर्याय दिसत नाही. त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो कॅन्सल होण्याची शक्यता आहे. तुम्ही त्या आयोगाला स्ट्रॉंग सोर्स पाठवा, यामुळे हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. पुढे बघा, 2023-24 या कालावधीमध्ये औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8% वाढलेले आहे. स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि दुसरं स्टेटमेंट जे आहे, कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 यामध्ये खाण क्षेत्रामध्ये निर्देशांक 13% यांनी वाढ नोंदवलेली आहेत. आयोगाने याचं उत्तर फक्त केवळ अ बरोबर दिलेलं आहे. या ठिकाणी जे आहे ते 13% नसून 13.1% असं रिपोर्टमध्ये आहे. त्याच्यामुळे आयोगाने हे स्टेटमेंट चुकीचं दिलेलं आहे. त्याचा सोर्स आपल्याकडे या ठिकाणी बघा 13.1%, 13.1% या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे आयोगाने दिलेलं जे उत्तर आहे ते आपल्याला बरोबर म्हणावं लागेल. त्यानंतर आता हा जो प्रश्न आहे तो बघा, याच्यामध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचतो आणि उत्तर बरोबर येतं. याचं उत्तर स्टेटमेंट क्रमांक 2 येतं. बँक दर, पुनर्वटन दर, रोख CRR जो आहे तो RBIकडे असतो, कॅशच्या स्वरूपामध्ये असतो. असं हे सर्व जे आहे ते बरोबर आहे. परंतु इथं जे वैधानिक रोखता प्रमाण SLR जो आहे तो RBIकडे न ठेवता बँक या स्वतःकडे ठेवतात. या ऑप्शनमुळं हे स्टेटमेंट चुकतं, पण आपल्याला बाकीच्या ऑप्शनमधून आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. आता याबाबत तुम्ही स्ट्रॉंग सोर्स पाठवले तर हा प्रश्न फार तर फार कॅन्सल होऊ शकतो, पण त्याला आयोग कॅन्सल करील की नाही हे पूर्ण आयोगावर डिपेंड आहे. बाकी आयोगाने दिलेलं उत्तर बरोबर आहे. एक्सरेचा प्रश्न आपण आधी बघितलेला आहे. हे सर्व डाऊटफुल क्वेश्चन होते. या व्यतिरिक्त काही तुम्हाला डाऊटफुल क्वेश्चन असतील त्याचे सोर्स तुम्ही शेअर करा आणि त्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या. आणि यावेळेस कट ऑफ हा कमी लागण्याची शक्यता आहे, कारण की बऱ्याच मुलांचे स्कोर हे 50 म्हणजे जवळपास 72-73% मुलांचे स्कोर हे 50च्या खाली आहे. तुमच्या प्रमाणे तुम्ही आक्षेप घ्या, कारण की काही वेळेस 0.25 गुणांनी देखील आपला रिझल्ट हुकतो. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल ह्या प्रश्नाचं उत्तर हे योग्य आहे, आयोगाने दिलेलं उत्तर अयोग्य आहे, तुम्ही त्याचे सोर्स सापडा आणि 1-2-3 दिवसात ऑब्जेक्शन घ्या. आयोग जर तुमचे सोर्स ऑथेंटिकेट असेल तर बदल करतं. त्यामुळे तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.